चला तर पाहूया 10वी या पाठ्यपुस्तकातील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न टी-ई-टीसाठी. अत्यंत कमी तरंगलांबी, प्रकाश किरणाप्रमाणेच विद्युत चुंबकीय व त्याच्या इतकाच वेग, ही सर्व वैशिष्ट्ये कोणत्या किरणांना लागू होतात? गॅमा किरण, लेसर किरण, क्ष किरण का बीटा किरण? तर पर्याय क्रमांक 1 गॅमा किरण. जखमेतून होणारा रक्तस्राव थांबविण्यासाठी जखमेवर डॅश पेशी रक्त गोठवतात. जखमेतून होणारा रक्तस्राव थांबविण्यासाठी जखमेवर डॅश पेशी रक्त गोठवतात. तर पर्याय क्रमांक 3 रक्तपट्टिका. पर्याय क्रमांक 3. ओलसर ब्रेड किंवा चपातीचा तुकडा डब्यामध्ये बंद करून ठेवल्यास त्यावर या सूक्ष्मजीवाची वाढ होते. ओलसर ब्रेड किंवा चपातीचा तुकडा डब्यामध्ये बंद करून ठेवल्यास त्यावर या सूक्ष्मजीवाची वाढ होते. तर पर्याय क्रमांक 1 बुरशी याची वाढ होते. किण्व या सूक्ष्मजीवामध्ये डॅश ही प्रजनन पद्धती दिसून येते. किण्व या सूक्ष्मजीवामध्ये डॅश ही प्रजनन पद्धती दिसून येते. तर पर्याय क्रमांक 1 कलिकायन ही प्रजनन पद्धती दिसून येते. वनस्पतीच्या फुलामध्ये परपरागीभवन कोणामार्फत घडून येत नाही? तर वनस्पतीच्या फुलामध्ये परपरागीभवन कोणामार्फत घडून येत नाही? नाही हा प्रश्न आहे आपल्याला. तर पर्याय क्रमांक 1 फूल यामार्फत घडून येत नाही. स्वादुपिंडामधून खालीलपैकी कोणते विकरे स्रवत नाही? स्वादुपिंडामधून खालीलपैकी कोणते विकरे स्रवत नाही? अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन का पित्तरस? तर पर्याय क्रमांक 4 पित्तरस हे स्रवत नाही. जीवाणूमधील जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती आहे. तर खालीलपैकी कोणतीही जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत आहे? तर पर्याय क्रमांक 3 द्विखंडन ही पद्धत. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी स्त्रीकेसर या दलाचे घटक कोणते नाही? खालीलपैकी स्त्रीकेसर या दलाचे घटक कोणते नाही? खालीलपैकी स्त्रीकेसर या दलाचे घटक कोणते नाही? तर पर्याय क्रमांक 1 परागकोश. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणता भाग चेतापेशीचा भाग नाही? खालीलपैकी कोणता भाग चेतापेशीचा भाग नाही? तर पर्याय क्रमांक 3 चेतातंतू. चेतातंतू हा चेतापेशीचा भाग नाही. खालीलपैकी कोणत्या सजीवामध्ये पुनरुत्पादनातून नवीन सजीव निर्माण करण्याची क्षमता आहे? खालीलपैकी कोणत्या सजीवामध्ये पुनरुद्भावनातून नवीन सजीव निर्माण करण्याची क्षमता आहे?
तर पर्याय क्रमांक 3 प्लॅनेरिया. पर्याय क्रमांक 3 वनस्पतीमध्ये श्वसनाची क्रिया डॅश मध्ये घडून येते. वनस्पतीमध्ये श्वसनाची क्रिया डॅश मध्ये घडून येते. वनस्पतीमध्ये श्वसनाची क्रिया डॅश मध्ये घडून येते. तर पर्याय क्रमांक 2 तंतुकणिकामध्ये घडून येते. खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा. स्पायरोगॅरा, प्लॅनेरिया, पॅरामेशियम, हायड्रा. खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा. स्पायरोगॅरा, प्लॅनेरिया, पॅरामेशियम आणि हायड्रा. तर पर्याय क्रमांक 2 पॅरामेशियम. किण्व या सजीवामध्ये डॅश ही प्रजनन पद्धती दिसून येते. कलिकायन हा झालेला प्रश्न आहे. अमिबा या प्राण्यामध्ये प्रजननाच्या पद्धती आढळतात. तर अमिबामध्ये कोणत्या पद्धती आढळतात? तर कलिकायन, मुकुलायन, विखंडन का बहुखंडन? अमिबा या प्राण्यामध्ये प्रजननाच्या डॅश पद्धती आढळतात. अमिबा या प्राण्यामध्ये प्रजननाच्या डॅश पद्धती आढळतात. तर पर्याय क्रमांक 2 क आणि ड ही या पद्धती आढळतात. विखंडन आणि बहुखंडन. त्यानंतर इकाबोरॉन या भाकीत केलेल्या मूलद्रव्यातून खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा शोध लागला? इकाबोरॉन या भाकीत केलेल्या मूलद्रव्यातून खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा शोध लागला? इकाबोरॉन या भाकीत केलेल्या मूलद्रव्यातून खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा शोध लागला? तर पर्याय क्रमांक 1 स्कॅन्डियम. न्यूलँड्सने कोणत्या 2 मूलद्रव्यांना एकाच स्लॉटमध्ये ठेवले होते? न्यूलँड्सने कोणत्या 2 मूलद्रव्यांना एकाच स्लॉटमध्ये ठेवले होते? न्यूलँड्सने कोणत्या 2 मूलद्रव्याला? तर कोबाल्ट आणि निकेल. पर्याय क्रमांक 2. न्यूलँड्सचा अष्टक नियम फक्त डॅश या मूलद्रव्यापर्यंत लागू होता. न्यूलँड्सचा अष्टक नियम फक्त डॅश या मूलद्रव्यापर्यंतच लागू होता. मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम का पोटॅशियम? तर पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम. इका सिलिकॉन या भाकीत केलेल्या मूलद्रव्यातून खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा शोध लागला? इका सिलिकॉन या भाकीत केलेल्या मूलद्रव्यातून खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा शोध लागला? तर जर्मेनियम. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? तर पर्याय क्रमांक 1 बोरॉन. डोबे रायनरच्या त्रिकांच्या नियमासाठी क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनचा योग्य क्रम निवडा. डोबे रायनरची त्रिके यांच्या नियमासाठी क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनचा योग्य क्रम निवडा.
तोच क्रम क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. पर्याय क्रमांक 1. आधुनिक आवर्ती सारणीच्या कोणत्या गटात हॅलोजनला ठेवले जाते? आधुनिक आवर्ती सारणीच्या कोणत्या गटात हॅलोजनला ठेवले जाते? आधुनिक आवर्ती सारणीच्या कोणत्या गटात हॅलोजनला ठेवले जाते? तर पर्याय क्रमांक 4, 17व्या गटात. वाहनाचा आरसा वाहनाचा आरसा बहिर्वक्र असतो कारण वाहनाचा आरसा बहिर्वक्र असतो कारण तर पर्याय क्रमांक 3, प्रतिमा वस्तूपेक्षा लहान व सुलट प्रतिमा तयार होते. इंद्रधनुष्याच्या खालीलपैकी कोणत्या रंगाची तरंगलांबी सर्वात कमी आहे? इंद्रधनुष्याच्या खालीलपैकी कोणत्या रंगाची तरंगलांबी सर्वात कमी आहे? पर्याय क्रमांक 1, जांभळा. पर्याय क्रमांक 1, जांभळा. पावसानंतर वातावरणात पाण्यात निलंबित बिंदूपासून इंद्रधनुष्य तयार होते. इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक असते? तर पर्याय क्रमांक 3, अपवर्तन, अपस्करण आणि एकूण अंतर्गत परावर्तनाचे संयोजन. पावसाच्या सरीनंतर इंद्रधनुष्य डॅश कडे दिसते. पावसाच्या सरीनंतर इंद्रधनुष्य डॅश कडे दिसते. पावसाच्या सरीनंतर इंद्रधनुष्य हे पर्याय क्रमांक 2, सूर्याच्या विरुद्ध दिशेला दिसते. पर्याय क्रमांक 2. जेव्हा एखादा किरण बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असतो तेव्हा अपवर्तित किरण डॅशतून जातील. जेव्हा एखादा किरण बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असतो तेव्हा अपवर्तित किरण डॅशतून जातील. तर पर्याय क्रमांक 1, मुख्य नाभीतून जातील. पर्याय क्रमांक 1. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ऑक्सीश्वसन करतात का विनॉक्सी श्वसन करतात का श्वसन करत नाहीत? का यापैकी नाही? आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी या विनॉक्सी श्वसन करतात. तर पर्याय क्रमांक 2. डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा कोणता बदल आहे? डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा कोणता बदल आहे? डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा रासायनिक बदल आहे. पर्याय क्रमांक 1. मेंदूचे प्रामुख्याने हे 3 भाग आहेत. तर खालीलपैकी कोणते हे मेंदूचे प्रामुख्याने हे 3 भाग आहेत? पर्याय क्रमांक 3, अग्रप्रमस्तिष्क, मध्य मेंदू आणि मस्तिष्क पुच्छ हे मेंदूचे प्रामुख्याने 3 भाग आहेत. तर पर्याय क्रमांक 3. अंधारामध्ये आपल्या डोळ्यांना कशाच्या साहाय्याने दिसते? अंधारामध्ये आपल्या डोळ्यांना कशाच्या साहाय्याने दिसते?
तर पर्याय क्रमांक 2 दंडपेशी यांच्या सहाय्याने दिसते. पर्याय क्रमांक 2. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा.